मी धारावीतील गणेश विद्या मंदिर स्कूल या ठिकाणी होते शाळेमध्ये शिकवायला. तिकडे येणारी जी मुलं होती, ती गरीब घराण्यातली सगळी कुंची कोरवे समाज किंवा काही मराठी समाजातली मुलं होती. त्यांच्या घरच्यांची परिस्थिती फारच बिकट, शिक्षण व्यवस्थित देऊ शकत नाही. त्यानंतर मी डिलाईट क्लासमध्ये सुद्धा 12 वर्ष शिकवलेले आहे मुलांना आणि आता गेली 12 वर्ष मी डी-एस हायस्कूल सायनमध्ये शिवशिक्षण संस्था या शाळेमध्ये शिकवते. तिकडे येणारी मुलं सुद्धा ही धारावी एरियातीलच आहेत जास्तीत जास्त आणि त्यामुळे त्यांच्या समस्या मी जवळून बघितलेल्या आहेत. त्यांचे अनेक समस्या असतात. कोणत्या एरियामधून ते येणारे जे असतात, तिकडच्या म्हणजे तिकडची परिस्थिती, मुलांना खेळायला जागा नसते, अभ्यास करायला म्हणजे 10 बाय 10 च्या रूममध्ये अभ्यास करणं, सगळ्याच गोष्टी असतात. आणि त्यानंतर ना मी बघितले, की अनेक मुलं जी आहेत ती शाळा सोडून म्हणजे वेगळ्या मार्गाला लागलेली असतात, व्यसनी होतात. अनेक गोष्टी त्यांना लागलेल्या असतात म्हणजे तंबाखू खाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत जवळून. त्या मुलांना कुठेतरी याच्यातून बाहेर काढलं पाहिजे आणि शिकलेला वर्ग सुद्धा आहे. माझ्या हाताखालून शिकलेली मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत, पण नोकरी नाहीये, म्हणजे काही त्यांना रोजगार नाहीये. मग अशा मुलांसाठी सुद्धा मला काम करायचं आहे. एक शिक्षक म्हणून शिकवण्याचं काम तर मी केलेलंच आहे. पण राजकारणात येऊन त्यांच्या रोजगाराविषयी मला काहीतरी योजना आखायची आहे. म्हणून मला या युवकांसाठी भरपूर काम करावंसं वाटत आहे, की ही पिढी जी आहे, ती पुढे आपलं भविष्य घडवणारी पिढी आहे आणि म्हणून त्यांना एक चांगलं राहतं घर, चांगलं वातावरण म्हणजे कित्येक दिवस ह्या ठिकाणी कोणीच त्यांचा विचार केलेला नाहीये त्यांच्या रोजगाराविषयी वगैरे. तर ती जर येणारी पिढी आहे, युवक, ती जर सक्षम झाली, चांगला रोजगार त्यांना मिळाला, तर त्यांचं घर सुद्धा सुधारेल. त्यांच्या घरातली परिस्थिती सुधारेल आणि म्हणून मला या युवकांसाठी सुद्धा काहीतरी काम करायचं आहे.